ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे केळी खत व्यवस्थापन. आपणा सर्वांनाच माहिती आहे की केळी हे पीक एकदल विभागातलं पीक म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे केळी हे पीक जास्तीत जास्त अन्न शोषण करतं, म्हणून त्याला खादाड पीक असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच केळी पिकाचं गुणवत्तेशीर उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी जे योग्य खत व्यवस्थापन करावं लागतं त्याचीच आपण सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी विषय तज्ज्ञ म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत केळी संशोधन केंद्र नांदेड इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर सुजाता धुतराज. मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, केळी पिकामध्ये योग्य खत व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी कोणकोणत्या बाबींचा समावेश त्यामध्ये असतो? केळी पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन किंवा कोणत्याही पिकासाठी 16 अन्नद्रव्याची गरज असते. त्याच्यामध्ये मुख्यतः हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन हे पाण्यातून आणि हवेतून घेतली जातात. पण नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये ही आपण जी काही सेंद्रिय खते देतो किंवा रासायनिक खते देतो त्यामधून घेतली जातात. तीच आपण जमिनीची पडताळून ही अन्नद्रव्ये पडताळून वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार खतांच्या मात्रा देणे याला आपण योग्य खत व्यवस्थापन म्हणतो. आणि त्या कोणत्या बाबीवर अवलंबून आहेत तर त्यामध्ये माती परीक्षण करणे किंवा वेगवेगळ्या पिकाच्या वाढीच्या अवस्था आहेत किंवा सामू काय आहे त्या जमिनीचा, या गोष्टीवर अवलंबून आहे. मला सांगा की जमिनीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? कारण मगाशी तुम्ही माती परीक्षणाचा उल्लेख केलात, तर जमिनीच्या आरोग्याशी त्याचा काहीतरी संबंध असणार, तर ते नेमकं काय सांगता येईल? केळी पीक लावण्यापूर्वी पहिल्यांदा शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे फार गरजेचे आहे. त्याला आपण मृदू चाचणी असे म्हणतो. त्यामध्ये वेगवेगळे अन्नद्रव्ये आपण पडताळून पाहतो, जसे की जमिनीचा सामू किती आहे, त्याची क्षारता किती आहे. केळी पिकासाठी सामू हा 6 ते 7.5 असला पाहिजे किंवा क्षारता त्याची 0.05% पेक्षा जास्त असणे. या गोष्टी पडताळून पाहून आरोग्य कसं आहे या गोष्टीवरून आपल्याला समजते. मॅडम, मला सांगा, केळी पिकाचं समतोल पोषण म्हणजे नेमकं काय? केळी पिकासाठी समतोल पोषण म्हणजे जमिनीतील अन्नद्रव्ये पडताळून पाहून त्याचं योग्य खत वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत देणे म्हणजे पोषण, केळीचे योग्य पोषण होय. त्यामध्ये जर दरवर्षी आपण केळी पीक घेतो तेव्हा अन्नद्रव्याचा साठा हा कमी होतो. म्हणून आपण जी काही सेंद्रिय खते देतो किंवा रासायनिक खतामधून आपण तो पुरवठा पुरवणे गरजेचे आहे. केळी पिकाला नत्र, पालाश आणि स्फुरद याच खतांचा उपयोग नाही तर त्याला सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ये सुद्धा त्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे, तरच आपण त्याला समतोल पोषण झाले असे समजू. बरं, पण मग मला सांगा की केळी वाढीसाठी महत्वाची अन्नद्रव्ये कोणती सांगता येतील? केळी वाढीसाठी महत्वाचे अन्नद्रव्ये आहेत नत्र, दुसरा आहे स्फुरद आणि तिसरा आहे पालाश. तर नत्र हा पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे नत्राच्या खताच्या मात्रा ह्या विभागून पूर्ण वाढीमध्ये देण्यात याव्यात. जर नत्र कमी पडले तर पिवळे पाने दिसतात किंवा त्या पिकाची वाढ खुंटते, म्हणून नत्र फार आवश्यक आहे. दुसरा आहे स्फुरद. स्फुरद हा मुळांच्या वाढीसाठी म्हणजे जोमदार वाढीसाठी आणि त्यामध्ये कणखरपणा येण्यासाठी स्फुरद हा अतिशय आवश्यक आहे केळी पिकामध्ये. आणि हा हळूहळू पिकाला मिळतो, म्हणून तो सुरुवातीच्या काळात देणे गरजेचे आहे. आणि जर याची उणीव जर आपल्याला जर शेतामध्ये आपण बागेमध्ये फिरलो तर पानेही अशी ब्ल्यूइश कलरची दिसतात किंवा पानेही निस्तेज दिसतात किंवा त्याची वाढ खुंटलेली दिसते. तिसरा मी सांगितलेला म्हणजे पालाश. पालाश हे केळीच्या वजनदार घड मिळण्यासाठी, एक केळींच्या फण्या जास्त मिळणे किंवा फळांची संख्या वाढणे किंवा केळीची लांबी वाढणे किंवा साखरेचे प्रमाण सुद्धा पालाशमुळेच वाढते, म्हणून पालाश सुद्धा देणे फार गरजेचे आहे. आणि पालाश
पिवळे पाने होतात आणि पानांच्या कडा अशा जळाल्यासारख्या दिसतात. म्हणून केळीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या तिन्ही अन्नद्रव्ये फार महत्वाची आहेत. पुढचा प्रश्न मी असा विचारू इच्छितो की जमिनीचं योग्य आरोग्य समजून आपण खतांचं व्यवस्थापन कसं करायचं? जमिनीचे योग्य आरोग्य असेल तर आपण केळीसाठी 2 पद्धतीने खत व्यवस्थापन करतो. त्यामधली एक आहे रासायनिक खते देऊन आणि दुसरी आहे फर्टिगेशन आपण म्हणतो. म्हणजे ठिबक सिंचनासोबत विद्राव्य खतांचा वापर करून आपण खते देणे, या संकल्पनेला आपण फर्टिगेशन असे संबोधले आहे. रासायनिक खत देण्याच्या मात्रा केळीच्या वाढीसाठी किती असाव्यात किंवा त्याचा काही संकेत आहेत का त्याचे? केळी पिकासाठी आता सांगितल्याप्रमाणे 2 पद्धतीने आपण खत देतो. एक आहे रासायनिक पद्धत, त्यामध्ये या खताच्या मात्रा जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून आहेत. दुसरे प्रदेशानुसार, स्थानानुसार आणि वेगवेगळ्या विभागानुसार या वेगवेगळ्या मात्रा असू शकतात. केळीमध्ये केळी प्रति झाड या तत्वावर त्याच्या मात्रा ठरवलेल्या आहेत. 200 ग्रॅम नत्र, 160 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पाला हे प्रति झाड. ही शिफारस वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही मराठवाडा विभागासाठी दिलेली आहे. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाने 200 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालाश ही त्यांच्या विभागासाठी शिफारस दिलेली आहे. आणि बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने केळीसाठी कोणती शिफारस दिली नाही, कारण तिकडे केळी हे मुख्य पीक नसून तिकडे आंतरपीक घेतल्या जाते. तर या मात्रा वाढीनुसार द्याव्याच्या आहेत. शेतकरी बंधून जेव्हा बागेमध्ये फिरतात तेव्हा वाढीच्या अवस्था त्यांना लक्षात येत असतील. केळीमध्ये वाढीच्या अवस्था आहेत. एक आहे रोपांची बाल्य अवस्था, दुसरी येते तारुण्य अवस्था, त्यानंतर केळीमध्ये येते गर्भावस्था, त्यामध्ये नंतर येते निसवण्याची अवस्था, कमळ बाहेर पडते, नंतर फळांची आणि त्या फण्यांची वाढीची अवस्था. तर त्यामध्ये जसं सांगितलं मी 200 ग्रॅम नत्र, 160 ग्रॅम स्फुरद आणि 200 ग्रॅम पालास. तर नत्र आपल्याला हे युरियामधून द्यायचं आहे. तर युरिया आपल्याला 200 ग्रॅम नत्र पुरवण्यासाठी युरिया हा 436 ग्रॅम द्यावा लागेल. 160 ग्रॅम स्फुरद देण्यासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट हा 1000 ग्रॅम द्यावा लागेल. आणि पालाश 200 देण्यासाठी तो म्युरेट ऑफ पोटॅश मधून पालाश देताना हा 332 ग्रॅम द्यावा लागेल. तर मी सांगितलेल्या वाढीच्या अवस्थेनुसार हा कसा द्यावा. पहिली आहे लागवडीची वेळ. लागवडीच्या वेळी 500 ग्रॅम स्फुरद द्यावा. जसं की स्फुरदचं मी सांगितलं तो मुळांच्या वाढीसाठी फार अतिशय महत्वाचं आहे. नंतर आहे लागवडीची 30 दिवसानंतर 82 ग्रॅम युरिया द्यावा. राहिलेला 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्यावा आणि त्याच्याबरोबर 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा. नंतर आहे लागवडीच्या 75 दिवसानंतर त्यामध्ये फक्त 82 ग्रॅम युरिया द्यावा. त्यानंतर लागवडीच्या 120 दिवसानंतर म्हणजे ही तारुण्य अवस्था असते, त्यामध्ये तुम्ही फक्त 82 ग्रॅम युरिया द्यावा. लागवडीनंतर 160 दिवसानंतर म्हणजे ती गर्भावस्था येते केळीची, त्यामध्ये 82 ग्रॅम युरिया आणि 83 ग्रॅम तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा. नंतरची येते 210 दिवसानंतर, त्यामध्ये ही निस्वन अवस्था असते, त्यामध्ये 36 ग्रॅम तुम्ही युरिया देऊ शकता. नंतर 255 ते 300 दिवसापर्यंत त्याला तुम्ही 82 ग्रॅम युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश, परत 300 दिवसात 82 ग्रॅम युरिया आणि 83 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्या. हे पूर्ण त्याच्यातून मग 436 ग्रॅम तुम्हाला युरिया द्यावा लागेल. 1000 ग्रॅम तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट द्यावा लागेल आणि म्युरेट ऑफ पोटॅश हा 332. असा हा वाढीच्या अवस्थानुसार आपण देण्यात यावा. पण मग ही जी रासायनिक खतं आहेत ती नेमकी कोणत्या पद्धतीने द्यावीत? रासायनिक खते देताना त्याचा पुरेपूर फायदा होण्यासाठी ती बुंध्याजवळ फेकून देऊ नयेत किंवा त्याला चिटकून टाकू नयेत किंवा उघड्यावरही फेकू नयेत. तर ती खते देतानाही पण बुंध्यापासून 15 ते 20 सेंटीमीटर बांगडी पद्धतीने 8 ते 10 सेमी ती खोल अशी खते देऊन नीट माती झाकावी, म्हणजेच ती योग्य त्याचा पुरवठा पिकाला होईल आणि एवढ्या महागड्या खतांचा फायदाही होईल. बरोबर. हे सगळं करत असताना जर आपल्याला लक्षात आलं की अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा त्या अन्नद्रव्याचा असमतोल आहे, तर मग असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला काय दिसतात? म्हणजे कोणकोणत्या समस्या उद्भवतात या केळी पिकाच्या बाबतीत? केळी पिकामध्ये आपण खते देताना जर त्याचा अयोग्य वापर किंवा असंतुलित खताची मात्रा दिली तर त्याचा केळी पिकावर निश्चितच परिणाम होतो. त्यामध्ये आहे केळीची वाढ खुंटते किंवा केळीचा निसवण्याचा हा कालावधी वाढतो. दुसरा आहे केळी पिकाला असंतुलित खत मात्रा दिल्या तर केळीचा तो घड आहे त्याचं पोट फाडून बाहेर निघतो.
त्याच्यातच फळाची प्रत खालावते, घडाचे वजन जास्त मिळणार नाही आणि प्रतही मिळणार नाही, त्याच्यामुळे भावही मिळणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खत देताना हा योग्य पद्धतीने किंवा असंतुलित देऊ नये, योग्य मात्रेमध्येच देण्यात यावा. मगाशी मॅडम तुम्ही बोलताना फर्टिगेशनचा उल्लेख केलात. मला सांगा की केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जेव्हा आपण फर्टिगेशन ज्याद्वारे खत द्यायचं म्हणतो आपण, तेव्हा त्याबद्दल काही मात्रा ठरलेल्या आहेत का? त्या मात्रांचं प्रमाण नेमकं काय असतं? फर्टिगेशन म्हणजे ठिबक सिंचनासोबतच जी विद्राव्य खतं आहेत ती आपण त्याच्यासोबत देतो. या संकल्पनेला आपण फर्टिगेशन असे म्हणतो. फर्टिगेशन देताना विद्राव्य खते ही कोणती आहेत हे लक्षात येणे महत्वाचे आहे. त्यामध्ये आपण वापरू शकतो 05234, 0050, 13045 किंवा 1261 किंवा युरिया सुद्धा हा विद्राव्यच आहे. पण सिंगल सुपर फॉस्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश हा विद्राव्य नाही, म्हणून युरिया हा आपण विद्राव्य खतामध्ये वापरू शकतो. फर्टिगेशन देताना रोपांची पहिली वाढीची अवस्था आहे 20 ते 45 दिवस. त्यामधला जो इंटरव्हलचा आहे तो 25 दिवसाचा होतो. त्यामध्ये 19-19-19 हा प्रतिदिन 1 किलो पाण्यासोबत सोडावा आणि युरिया हा अर्धा किलो प्रतिदिन द्यावा. 25 दिवसामध्ये युरिया लागेल 25 हा 12.5 किलो आणि 19-19 लागेल हा 25 किलो प्रति एकर साठी सांगते मी. नंतर रोपांची बाल्य अवस्था येते, त्यामध्ये 46 ते 70 दिवस, यामध्येही 25 दिवस मिळतात. त्यामध्येही 19-19-19, 1261 आणि युरिया द्यावा. 19-19 मधून तिन्ही मिळतील, नत्र, स्फुरद आणि पालाश. 1261 मध्ये स्फुरद मिळेल, जो की मुळासाठी फार अतिशय महत्वाचा आहे, कारण रोपांची ती बाल्य अवस्था आहे. नंतर थोड्या प्रमाणात युरिया. 1261 हा प्रतिदिन अर्धा किलो ठिबक सिंचनाद्वारे द्यावा फर्टिगेशनद्वारे. 19-19 हा 1 किलो आणि युरिया सुद्धा हा 1 किलो द्यावा. नंतर येते रोपांची तारुण्य अवस्था, ही आहे 71 ते 146 दिवसाची. त्यामध्ये 75 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 19-19-19 आणि युरिया द्यायचा आहे. प्रतिदिन युरिया हा 2 किलो फर्टिगेशनद्वारे द्या आणि 19-19 हा 1 किलो द्या. म्हणजेच तुम्हाला 75 दिवसासाठी 19-19 हा 75 किलो लागेल आणि युरिया हा 150 किलो लागेल. नंतर येते महत्वाची अवस्था केळीची किंवा सूक्ष्म घड निर्मितीची अवस्था, तीच गर्भावस्था पण असते. त्यामध्ये तो कालावधी आहे 147 ते 272 दिवसाचा. या दिवसामध्ये तुम्हाला 125 दिवस मिळतात. या दिवसामध्ये 05234 आणि 0050 हा प्रतिदिन 400 ग्रॅम सोडण्यात यावा ठिबक सिंचनातून. जसं आपण म्हणतो की पोटॅशची गरज आहे, त्यामुळे पोटॅश 0050 मध्ये पोटॅश आहे तो देण्यात यावा. नंतर येते फण्यांची आणि घडांच्या वाढीची अवस्था. तो दिवस आहेत 272 ते 306 दिवस. याच्यामध्ये तुम्हाला 25 दिवस मिळतात. त्या 25 दिवसामध्ये प्रतिदिन 2.5 किलो तुम्ही हा SOP सोडला पाहिजे फर्टिगेशन मधून. तो तुम्हाला प्रति एकरी लागेल 75 किलो. अशा प्रकारे फर्टिगेशन मधून तुम्ही हे विद्राव्य खते देण्यात यावीत. जसं आपण जस्त म्हणतो, जी पाने कमी कमी अंतरावर येतात आणि त्याचा असा पर्णगुच्छ तयार होतो, तेव्हा ते पीक आपल्याला सांगत असतं की मला जस्त पाहिजे, जस्ताची कमतरता आहे. जेव्हा आपण बागेमध्ये फिरतो, जर जी पाने पिवळी दिसतात, त्याच्यामध्ये हिरव्या रेषा दिसतात किंवा ती पाने अशी बाजूनी किडल्यासारखे दिसत असतात, तर ते पीक आपल्याला सांगत असतं की मला लोह पाहिजे. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. मॅडम मला सांगा, फर्टिगेशनद्वारे आपण जेव्हा खत देतो किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे विद्राव्य खतं आपण देतो, त्यापासून नेमके आपल्याला केळी पिकाचे फायदे काय मिळतात? विद्राव्य खते देताना मुळात विद्राव्य खते ही पाण्यामध्ये 100% विद्राव्य असतात. दुसरी गोष्ट, विद्राव्य खते हे आम्लधर्मीय असल्यामुळे ते जमिनीचा सामू व्यवस्थित ठेवतात. विद्राव्य खते ही
थेट आपण पिकाच्या मुळाच्या कक्षेत देतो, बरोबर. म्हणून ती लवकरात लवकर पिकाला उपलब्ध होतात. विद्राव्य खते ही सोडियम आणि क्लोराईड या मूलद्रव्यापासून मुक्त असतात. अच्छा. त्याच्यामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही. विद्राव्य खते ही आपण वाढीच्या अवस्थेनुसार, जसे की फण्यांची वाढीची अवस्था आहे किंवा गर्भावस्था आहे, या वाढीच्या अवस्थेनुसार दररोज किंवा दिवसाआड आपण त्या खताचा उपयोग करू शकतो आणि ही खते देऊ शकतो. तसेच विद्राव्य खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. जसं मी सांगितलं, विद्राव्य खत 0050 त्याच्यामध्ये सल्फर सुद्धा आपल्याला मिळतो. म्हणजे वेगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याची सुद्धा गरज नाहीये. आणि विद्राव्य खतामधून आपण नत्र, स्फुरद आणि पालाश जो द्यायचा आहे तो एकदाचही देऊ शकतो. त्यामुळे विद्राव्य खते वापरण्याचे अशा प्रकारचे फायदे आहेत. मला सांगा की ठिबक सिंचनाशिवाय आपण विद्राव्य खत वापरू शकतो का? ठिबक सिंचनाशिवाय जमिनीत विद्राव्य खते वापरणे शक्य नाही. पण फवारणीद्वारे तात्पुरती जर आपल्याला बागेमध्ये फिरताना पानावर लक्षणे दिसली, उणीव असलेली, तर आपण फवारणीद्वारे तात्पुरती त्याची कमतरता भरून काढू शकतो. केळी वाढीसाठी दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते असं आपण म्हणालात, तर त्याचं नेमकं कारण काय, का असते ती? केळीमध्ये सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते. हो, कारण केळी पिकासाठी त्याचे समतोल पोषण किंवा केळीला नत्र, स्फुरद आणि पालाश याच्याबरोबरच सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्याची गरज असते. सूक्ष्म अन्नद्रव्ये जसं की जस्त आहे, लोह आहे, सल्फर आहे, ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येतं मॅग्नेशियम, येतं कॅल्शियम, येतं. ही त्या समतोल पोषणासाठी आपण माती परीक्षण जर पडताळून केली जमिनीची, जर त्याच्यात कमतरता असेल तर नक्कीच सूक्ष्म अन्नद्रव्याची, दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा केळीसाठी गरज आहे. अच्छा मॅडम, मला सांगा केळी पिकामधील दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याअभावी होणारी लक्षणं कोणती? केळी पिकामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश जशी गरज आहे तशी सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते. जेव्हा आपण शेतकरी त्या बागेमध्ये फिरतो तेव्हा ते पिकच आपल्याला सांगत असतं की मला कोणत्या खताची कमतरता आहे. म्हणून आपण बागेमध्ये फिरताना पूर्ण लक्ष देऊन फिरावे, तेव्हाच आपल्याला या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसेल. त्याच्यामध्ये आहे जी कमतरता आहे ते मी सांगते. जसं आपण जस्त म्हणतो, जी पाने कमी कमी अंतरावर येतात आणि त्याचा असा पर्णगुच्छ तयार होतो, तेव्हा ते पीक आपल्याला सांगत असतं की मला जस्त पाहिजे, जस्ताची कमतरता आहे. जेव्हा आपण बागेमध्ये फिरतो, जर जी पाने पिवळी दिसतात, त्याच्यामध्ये हिरव्या रेषा दिसतात किंवा ती पाने अशी बाजूनी किडल्यासारखे दिसत असतात, तर ते पीक आपल्याला सांगत असतं की मला लोह पाहिजे. म्हणजे ह्या त्याच्यामध्ये कमतरता आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. दुसरं आहे मॅग्नेशियम किंवा मॅग्नीज. मॅग्नीजची कमतरता आपण जर ओळखायची असेल तर त्यामध्ये आपण जेव्हा बागेमध्ये फिरतो, केळीचे पान असे पूर्ण आपल्याला पिवळे दिसते, पण जी मधातली शीर आहे ती अशी हिरवी दिसते. मग ते केळीचं पीक आपल्याला सांगत असतं की मला मॅग्नीज पाहिजे. म्हणजे ती कमतरता आपल्याला त्या पानावरील लक्षणावरून आपल्याला कळते, ओळखता यायला हवी. जेव्हा आपण कॅल्शियमची कमतरता आपल्याला ओळखायची असेल तर पान हे असे पिवळे दिसते किंवा निस्तेज झालेले दिसते किंवा ते पान बाजूने असे सुटल्यासारखे वाटते, तेव्हा तिथे कॅल्शियमची कमतरता आपल्याला त्यामध्ये दिसते. जर सल्फरची कमतरता जर आपल्याला तिथे ओळखायची असेल तर त्यामध्ये पाने हे पानाची वाढ खुंटलेली असते, घड हा छोटा पडलेला असतो, घडाचे वजन आपल्याला त्या मिळणार नाही किंवा पाने अशी पिवळी निस्तेज दिसतात, तेव्हा असे समजावं की ही इथे सल्फरची कमतरता आहे. नंतर आहे जस्ताची कमतरता, त्यामध्ये तर पर्णगुच्छ झाल्यासारखा दिसतो. अच्छा, पुढचा प्रश्न असा विचारू इच्छितो की दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करावं लागेल? आपल्या बागेमध्ये फिरताना त्या दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे काही लक्षणं दिसतात का पाहायला पाहिजे. एकतर माती परीक्षण करून आपल्याला त्या गोष्टी समजतील किंवा दुसऱ्या पानावरती लक्षणे दिसतात तीही समजतील. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जेव्हा शेतीमध्ये फिरतो आपण तेव्हा ही लक्षणे दिसल्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य ही किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याला पुरवण्यात यावी. जसे की केळीच्या 30 दिवसानंतर त्याला मॅग्नेशियम सल्फेट 25 ग्रॅम देऊ शकतो किंवा जिप्सम 250 ग्रॅम किंवा दोनदा विभागून तो 500 ग्रॅमही देऊ शकतो किंवा सल्फर हा 10 ग्रॅम देऊ शकतो. आणि केळीच्या लागवडीनंतर 90 दिवसानंतर त्याला आपण फेरस सल्फेट 10 ग्रॅम देऊ किंवा झिंक सल्फेट 10 ग्रॅम द्यावा किंवा सल्फर हा 30 ग्रॅम द्यावा किंवा मॅग्नेशियम हा 25 ग्रॅम देऊन त्याच्या योग्य समतोल पोषण करता येईल. अच्छा मॅडम, मला सांगा की विद्राव्य खतं ही केळी पिकासाठी फायदेशीर असतात की पारंपरिक खतं असतात किंवा रासायनिक खतांचा जास्त आपल्याला फायदा होतो?
या तिघांचं वर्गीकरण करायचं झालं तर कसं करा? आमची माती आमची माणसं. मॅडम मला सांगा की विद्राव्य खतं ही केळी पिकासाठी फायदेशीर असतात की पारंपरिक खतं असतात किंवा रासायनिक खतांचा जास्त आपल्याला फायदा होतो? या तिघांचं वर्गीकरण करायचं झालं तर कसं करा? विद्राव्य खते हां. आणि रासायनिक खते. हं. रासायनिक खते जी आपण देतो ती त्या पिकाला 40 ते 50% मिळतात. बरोबर. पण विद्राव्य खते ही पाण्यामध्ये 100% विद्राव्य असल्यामुळे आणि ती ठिबक सिंचनातून दिल्यामुळे थेट पिकाच्या कक्षेत ती पिकाला मिळतात. त्याच्यामुळे त्याचा आपल्याला 90 ते 100% त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यामुळे विद्राव्य खतामध्ये वेळ मजूर याचाही खर्च वाचतो. अच्छा. म्हणून विद्राव्य खते ही त्याच्यामुळे उत्पादनही 10 ते 15% वाढतं. म्हणून रासायनिक खते देण्यापेक्षा कधीही विद्राव्य खते ही नेहमीच फायदेशीर राहतील. बरं. या एकंदरीत सगळ्या चर्चेचा विचार करता आपण केळी पिकाच्या खत व्यवस्थापनाच्या संदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? या केळी खत व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांनी जेव्हा बागेमध्ये फिरतो तेव्हा फक्त बागेमध्ये फेरफटका मारू नये, तर बागेच्या अवस्थेकडे लक्ष द्यावे की बागेची आता तारुण्य अवस्था आहे का, गर्भावस्था आहे, किंवा त्या पानावर कोणते लक्षणं दिसतात. जसे की सूक्ष्म आणि या अन्नद्रव्ये मी सांगितले, त्याच्यामध्ये आपण बागेमध्ये फिरताना केळी पिकावर केळीचे पीक अशी मुख्यशी हिरवी दिसते पण पान पिवळे झालेले दिसते, ती मॅग्नेशियमची कमतरता असते. किंवा जर आपण फिरलो तर लोहाची कमतरता आपल्याला दिसते, पान पिवळे दिसतात किंवा एकत्र जमा झालेले दिसतात. जस्तामध्ये पान एका जागी अंतर येऊन त्याचं पर्णगुच्छ तयार होतो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी फिरताना लक्षात घेऊन त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतकरी बंधूंनी त्याची खताची योग्य मात्रा देऊन अधिकाधिक उत्पादन त्यांना काढता येईल. शेतकरी बंधूंनो, मला वाटतं सुजाता मॅडमने जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीतला जर तंतोतंत वापर तुम्ही आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये केलात आणि केळीचं पीक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी ह्या सगळ्या सूचनांचा जर वापर केलात तर मला खात्री आहे की तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार केळीचं पीक हे निश्चितपणे मिळेल. मॅडम, आपण आज इथं आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना ही जी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल त्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.